नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. गोकुळ आणि एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमानं लिंगणूरमध्ये उभारण्यात आलंय म्हैस विक्री केंद्र. विक्री केंद्राचं मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन. करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून चोरट्यांनी घातलाय धुमाकूळ. सतत चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पुलाची शिरोली इथल्या स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी पूजा करणारा मांत्रिक किशोर लोहार आणि त्याच्या सहकार्याची गावातून काढली धिंड. कोल्हापुरात पालेभाज्यांचे दर स्थिर तर फळभाज्यांच्या दरात मोठी वाढ. कोथिंबीर, मिरची, कोबी वगळता बहुतांश भाज्यांनी गाठली 100. दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांना बसतोय फटका. आणि शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आयोजित कोल्हापूर विभागीय फुटबॉल स्पर्धेत न्यू कॉलेजच्या संघानं पटकावला प्रथम क्रमांक, तर कोपार्डेच्या स.ब. खाडे महाविद्यालयाचा दुसरा क्रमांक. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ आणि एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेस नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानं गडिंग्लज तालुक्यातील लिंगणूर इथं जातिवंत मुर्हा, मेहसाना आणि जाफराबादी म्हैसी विक्री केंद्र उभारण्यात आलंय. याचं उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, माजी आमदार राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ आणि एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेस नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानं उभारण्यात आलेल्या गडिंग्लज तालुक्यातील लिंगणूर इथं जातिवंत मुर्हा, मेहसान आणि जाफराबादी म्हैसी विक्री केंद्र उभारण्यात आलंय. याचं उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, माजी आमदार राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या म्हैशीच्या दुधाला वाढती मागणी असल्यानं म्हैस दूध संकलनाला मोठ्या प्रमाणात वाढवण्याची गरज असल्याचं सांगितलं. अमूल डेअरीला टक्कर द्यायची असेल तर आपलं दूध संकलन वाढलंच पाहिजे असं सांगून 25 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा सर्वांच्या सहकार्यानं पूर्ण करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघाचं संकलन वाढवण्यासाठी नेहमी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. अल्पभूधारक शेतकऱ्यांना परराज्यात जाऊन जनावरं खरेदी करणं परवडत नसल्यानं गोकुळनं जातिवंत म्हैस खरेदी विक्री केंद्र चालू केलं असल्याचं सांगितलं. दूध व्यवसाय नेहमीच फायदेशीर राहतो. याकडं नोकरीला पूरक व्यवसाय म्हणून पाहण्याची दृष्टी बदलणं आवश्यक आहे. आजरा, चंदगड आणि गडिंग्लज तालुक्यांमध्ये म्हैस दूध संकलनाचं प्रमाण जास्त आहे. जातिवंत म्हैस खरेदीवर 30% अनुदान गोकुळ दूध उत्पादकांना मिळतं असं सांगून आतापर्यंत 18,11,000 लिटर दूध संकलन पार केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी या जातिवंत म्हैस विक्री केंद्रामुळं दूध उत्पादक शेतकऱ्यांना जातिवंत, दुधाळ आणि सशक्त म्हैसी उपलब्ध होणार असून यामुळं म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी निश्चितच चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमावेळी नवीन म्हैस विक्री केंद्रातून म्हैस खरेदी केलेल्या दूध उत्पादक मंगल खनुकर, वैभव बुगाडे, गजेंद्र बिरंबोळे, शिवाजी हुनगीनाळे, बटकनंगले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील चोयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले, एनडीडीबीचे प्रतिनिधी डॉक्टर मोहम्मद तारिक, डॉक्टर सरोज वाहने, डॉक्टर बालाजी वडजे, केडीसीसी बँक संचालक सुधीर देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत धुरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, विद्याधर गुरबे, महाबळेश्वर चौगुले, संभाजी पाटील,
MK देसाई, संघाचे अधिकारी, प्रतिनिधी आणि दूध उत्पादक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात सलग 4 ते 5 दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. बालिंगा कॉलनी इथं चोरट्यांनी 4 बंद बंगल्यातून सुमारे $2.25 लाखाचा ऐवज लंपास केलाय. सतत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतीये. गुरुवारी 12 नोव्हेंबरला दोनवडे इथं चहाची टपरी आणि बेकरी दुकान फोडून चोरट्यांनी रक्कम लंपास केली होती. यानंतर शुक्रवारी 13 नोव्हेंबरला बालिंगा इथं इलेक्ट्रॉनिक दुकानात चोरी करून 2.5 लाख रुपयांचं साहित्य लंपास केलं. याच दिवशी बालिंग्यातील अनंतनगर कॉलनीत आयेशा जमादार, संग्राम मांगोरे, अशोक कुलपले, स्वरूप पाटील यांचे 4 बंद बंगले चोरट्यांनी फोडले. त्यामध्ये आयेशा जमादार यांच्या घरातील 2 लाखांचं सोन्याचं साहित्य चोरट्यांनी लंपास केलंय. शनिवारी 14 नोव्हेंबरला कळे गावातील औषध दुकानासह 5 व्यवसायाची दुकानं चोरट्यांनी फोडली आहेत. त्यानंतर आज नागदेवाडी गावातील गणराज शेट्टी आणि भूषण जाधव यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काही लागलं नाही. वृद्धाश्रम परिसरात 2 दुचाकींची चोरी झाली. अशा प्रकारे गेले 5 ते 6 दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. लवकरात लवकर पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होतीये. पुलाची शिरोली इथल्या स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी पूजा करणारा मांत्रिक किशोर लोहार आणि व्हिडिओ चित्रीकरण करणारा त्याचा सहकारी अभिजित मोहिते या दोघांना शिरोली MIDC पोलिसांनी 2 दिवसांपूर्वी अटक केली होती. पोलिसांनी त्या दोघांची पुलाची शिरोली गावातून धिंड काढत त्यांना पोलिसी खाक्या दाखवलाय. हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या स्मशानभूमीत अघोरी पूजा करणारा मांत्रिक किशोर लोहार आणि त्याचा अघोरी पूजेचं चित्रीकरण करणारा त्याचा सहकारी अभिजित मोहिते हे दोघेजण व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून 15 दिवस पसार झाले होते. गुरुवारी शिरोली MIDC पोलिसांनी मांत्रिक किशोर लोहार आणि त्याचा साथीदार अभिजित मोहिते या दोघांना अटक केली होती. दरम्यान पोलिसांनी मांत्रिक किशोर लोहार आणि त्याचा साथीदार अभिजित मोहिते या दोघांची पुलाची शिरोली गावातून धिंड काढली आणि त्यांना फिरवत पोलिसी खाक्या दाखवला. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. कोल्हापुरातील अनेक भाजी मंडईंमध्ये भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पालेभाज्यांचे दर स्थिर असून फळभाज्यांच्या दरांमध्ये मात्र वाढ झाली आहे. कोथिंबीर, मिरची, कोबी वगळता बहुतांश भाज्यांची 100 गाठली आहे. दर वाढल्यामुळं सर्वसामान्यांना याचा फटका बसलाय. कोल्हापुरातील सर्व भाजी मंडईंमध्ये भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. सध्या पालेभाज्यांचे दर स्थिर असून फळभाज्यांच्या दरात मात्र मोठी वाढ झाली आहे. वांगी 80 ते 100 रुपये किलो, वरणा 75 ते 90 रुपये किलो, वाटाणा 140 ते 160 रुपये, पापडी शेंग 70 ते 80 रुपये किलो, टोमॅटो 50 रुपये किलो, गवारी 160 ते 180 रुपये किलो, फ्लॉवर 50 रुपये नग, दोडका 80 रुपये किलो, मिरची 60 रुपये किलो आणि भेंडी 100 रुपये किलोवर पोहोचली आहे. बहुतांश फळभाज्यांनी 100 गाठली आहे, तर पालेभाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत. मेथी 25 रुपये जुडी, पालक 20 रुपये जुडी, कोथिंबीर 30 रुपये जुडी, कांदापात 20 रुपये झाली आहे. फळभाज्यांचे दर वाढल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र झळ बसली आहे. राधानगरी तालुक्यातील भात पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. तालुक्याच्या पूर्वेकडील भागात सिंचनाची सुविधा उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांची द्विबिंदूवर येणाऱ्या कडधान्य पिकांची पेरणी करण्याची लगबग सुरू आहे. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या या शेतकऱ्यांना शासनानं प्रोत्साहन देण्याची मागणी होती आहे. वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे राधानगरी तालुक्यातील शेकडो हेक्टर पिकाची जमीन पडीक झाली आहे. तालुक्यातील 3 धरणं आणि 50वर लघु सिंचन प्रकल्पामुळे या तालुक्यातील पाण्यानं कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्याची शेती सुजलाम सुफलाम केली आहे. पण धरण उशाला आणि कोरड घशाला या म्हणीप्रमाणे राजकीय इच्छाशक्ती आणि दूरदृष्टीच्या अभावामुळे हजारो हेक्टर शेतीला अद्याप पाणी पोहोचलेलं नाही. तालुक्यातील चक्रेश्वरवाडी, बारडवाडी यासह 7 वाड्या, दूधगंगा काठावरील फराळेसह इतर वाड्यांमधील हजारो एकर शेतीला पाणी मिळालेलं नाही.
त्यामुळं या परिसरातील शेतकरी पावसाळी पिकांच्या काढणीनंतर हिवाळ्यात कडधान्य पिकं हरभरा, तूर, मूग, उडीद, वाटाणा, मसूर, कुळीथ, मटकी, चवळी आदी पिकांची पेरणी करतात. भात काढणी झालेली आहे सध्या आणि आता कडधान्य टाकायची आता वेळ चालू आहे. तेव्हा शाळू, मसूर वगैरे बिना पाण्याची आपली चालू आहे आणि कडधान्य बिना पाण्याचं कडधान्य येऊन इकडं सरकारचं पण साधं लक्ष नाही आहे काय, तर सगळ्या खेड्यापाड्याने असं लक्ष द्यावं काय. तूर वगैरे आता ह्यासनी हे आपलं शासन मदत करतंय आणि शेतकरी खेड्यापाड्याने राबणाऱ्यासनी काही नाही आणि फुकट बुडवणाऱ्यासनी कर्जमाफी वगैरे देतंय आणि खेडोपाडी वस्तीवरील लोक नुसती अशी कष्ट करून नुसती मरायला आल्यात. तेव्हा शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं. उत्पन्न आणि खर्चाचा मेळ न बसल्यानं शेतकऱ्यांनी तृणधान्य पिकं घेणं बंद केलंय. शेतकरी तृणधान्य पिकाच्या लागवडीकडे वळावेत यासाठी शासन प्रोत्साहन योजना आणत आहे. त्यानुसार डोंगराळ आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी द्विबिंदूवर येणाऱ्या कडधान्य पिकांसाठी प्रोत्साहन योजना आणण्याची गरज व्यक्त होती आहे. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी. शिवाजी विद्यापीठ अंतर्गत डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या पुढाकारातून कोल्हापूर झोनल फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत अंतिम सामन्यात न्यू कॉलेजच्या संघानं कोपार्डेच्या स.ब. खाडे महाविद्यालय संघाचा 2-0 गोलनं पराभव करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोल्हापुरातील डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या पुढाकारातून शिवाजी विद्यापीठाअंतर्गत कोल्हापूर झोनल फुटबॉल स्पर्धेचं आयोजन विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर करण्यात आलं होतं. या स्पर्धेत महाविद्यालयांचे एकूण 16 संघ सहभागी झाले होते. विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानात शनिवारी स.ब. खाडे महाविद्यालय विरुद्ध कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स गडिंग्लज यांच्यात पहिला उपांत्य सामना झाला. या सामन्यात स.ब. खाडे महाविद्यालयाच्या संघानं ट्राय बेडकरवर 5-4 गोलनं विजय मिळवला. दुसरा उपांत्य सामना न्यू कॉलेज विरुद्ध UG अँड PG डिपार्टमेंट शिवाजी विद्यापीठ यांच्यात झाला. या सामन्यात न्यू कॉलेजच्या संघानं UG अँड PG युनिव्हर्सिटी संघावर 2-0 गोलनं विजय मिळवला. तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना शिवराज कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स गडिंग्लज विरुद्ध शिवाजी विद्यापीठ यांच्यात झाला. यामध्ये शिवराज कॉलेजनं 4-0 गोलनं विजय मिळवला. अंतिम सामना न्यू कॉलेज संघ विरुद्ध कोपार्लेच्या स.ब. खाडे महाविद्यालय यांच्यात झाला. या सामन्यात न्यू कॉलेजनं स.ब. खाडे महाविद्यालयाच्या संघावर 2-0 गोलनं विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा अधिष्ठाता डॉक्टर राहुल पाटील, क्रीडा शिक्षक इजाज गडकरी, झोनल सेक्रेटरी डॉक्टर निलेश पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. करवीर तालुक्यातील गडमुळशिंगी इथल्या शंकर राठोड यांच्या घरात घुसून त्यांच्यावर सशस्त्र हल्ला करणाऱ्या किशन उर्फ बोबड्या कुंभार भाटी याच्यासह अन्य 5 जणांना गांधीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व आरोपींची गांधीनगर पोलिसांनी बाजारपेठ परिसरातून धिंड काढली आहे. शंकर राठोड हे आपल्या कुटुंबियांसमवेत करवीर तालुक्यातील गडमुळशिंगी गावातल्या प्रकाशनगर परिसरात राहतात. राठोड आणि किशन उर्फ बोबड्या कुंभार भाटो यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद आहे. दरम्यान बुधवारी रात्री पूर्व वैमनस्यातून किशन उर्फ बोबड्या कुंभार भाटी आणि त्याच्या साथीदारांनी तलवार एडका घेऊन शंकर राठोड याच्यावर सशस्त्र हल्ला केला. यात राठोड जखमी झाले. या प्रकरणी राठोड यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यांच्या फिर्यादीवरून गांधीनगर पोलिसात किशन उर्फ बोबड्या कुंभार भाटी याच्यासह बंड्या कोलप, प्रणव कांबळे, पिल्ल्या लाड, रोहित उर्फ सत्यजित बागल या 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पोलिसांनी त्यांना पोलिसी खाक्या दाखवत गांधीनगर बाजारपेठेतून त्यांची धिंड काढली. हातकणंगले तालुक्यातील रुई गावातील ग्रामपंचायतीत अजित साठे हे कर्मचारी म्हणून काम करतायत. साठे यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं त्यांनी ग्रामपंचायतीकडे 5,000 रुपये आगाऊ रक्कम मागितली होती. मात्र ग्रामपंचायतीनं पैसे देण्यास टाळाटाळ केल्यानं अजित साठे यांनी आज अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित असणाऱ्या कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या सावधगिरीमुळे पुढील अनर्थ टळला.
हातकणंगले तालुक्यातील रुई गावातील अजित बाबासो साठे हे रुई ग्रामपंचायतीमध्ये नळ पुरवठा कर्मचारी म्हणून काम करतायत। अजित साठे यांना आर्थिक अडचण असल्यानं त्यांना पैशाची गरज होती। त्यामुळे साठे यांनी ग्रामपंचायतीकडे आगाऊ रक्कम 5,000 रुपये मागितली होती। मात्र ग्रामपंचायतीनं त्यांना देण्यास टाळाटाळ केली। त्यामुळे कर्मचारी अजित साठे हे संतप्त झालेत। त्यांनी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी उपस्थित असणाऱ्या कर्मचारी आणि ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवून पाण्याचा कॅन त्यांच्या अंगावर ओतल्यामुळे पुढील अनर्थ टळला। नमस्कार, मी अजित बाबा साठे, रुई ग्रामपंचायतचा कर्मचारी, नळपुरवठा पाणीपुरवठ्याला कामाला आहे। माझ्या आर्थिक परिस्थितीनुसार माझा औषध आणि औषध गोळ्या चालू आहे। त्याच्यामुळं ग्रामपंचायतीकडे पदाधिकाऱ्यांनी किंवा ग्रामसेवक सगळ्यांनी पैसे मागत असताना 5,000 ॲडव्हान्ससाठी माझ्या आर्थिक परिस्थिती मागायला गेल्यानंतर टाळाटाळ करत आहेत। 15 दिवस झालं मी पैसे मागत आहे, यांच्याकडे मला टाळाटाळ देत आहेत। त्या कारणानं आज मी आत्मदहन करण्यासाठी गेलो होतो। मला गावातल्या लोकांनी मला तिथं अडवलेलं आहे। त्याच्यामुळे मी उद्या व्हिडिओचं भेटून शिवणच्याकडे सोमवारी मी जाणार आहे। रुई ग्रामपंचायतीत असा अनुचित प्रकार घडण्याची ही पहिलीच घटना असल्यानं गावात दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती। रुई ग्रामपंचायतीनं साठे यांना दिवाळीपूर्वी पगार आणि बोनस दिलाय। तसंच 1 महिना अगोदर कर्मचाऱ्यांना पगार दिला असल्याचंही सांगितलं। हातकणंगले तालुक्यातील रुई इंगळी नदीकाठी एक मुलगा आपल्या वडिलांचा शोध घेत होता। यावेळी पोलीस पाटील नितीश तराळ यांनी सतर्कता दाखवून संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी 4 तरुणांसह होमगार्डच्या मदतीनं शोध मोहीम सुरू केली आणि काही वेळातच संबंधित व्यक्तीला शोधून काढलं। पोलीस पाटील नितीश तराळ यांनी सतर्कता दाखवत एका व्यक्तीचा जीव वाचवल्यानं सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे। हातकणंगले तालुक्यातील रुई इंगळी नदीकाठी एक लहान मुलगा शनिवारी फिरत होता। याबाबतची माहिती प्रवीण सगरे या व्यक्तीनं पोलीस पाटील नितीश तराळ यांना दिली। त्यानंतर पोलीस पाटील नितीश तराळ यांनी घटनास्थळी येऊन मुलाकडून माहिती घेतली। तेव्हा घरगुती वादानंतर त्यांचे वडील घराबाहेर गेल्याची माहिती मुलानं दिली। यावेळी वेळ न दवडता नितीश तराळ यांनी गावातील 4 तरुण आणि होमगार्ड यांच्या मदतीनं नदीत शोध मोहीम सुरू केली। शोध मोहिमेदरम्यान अल्पावधीतच संबंधित व्यक्तीचा शोध लागला आणि तात्काळ नितीश तराळ यांनी संबंधित व्यक्तीला सुरक्षितरित्या कुटुंबियांच्या ताब्यात दिलं। काल शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी मला मानगावचं एक तरुण इकडून कागलेमाडेशीतून कामाला जाताना रुई पंचगंगा नदीवरून प्रवीण सगरे नावाच्या व्यक्तीने मला फोन केला रात्री 8-8:30च्या सुमारास। त्यांनी असं सांगितले की 11 वर्षाचा मुलगा या ठिकाणी रुई नदीवरती फिरत आहे। त्यांनी त्याला ताब्यात घेतलं आणि रुई ग्रामपंचायत जवळ आणलं आणि मला तात्काळ फोन केला अनोळखी म्हणजे लहान मुलगा इथे नदीवर फिरतोय आणि तुम्ही ताबडतोब या म्हणून। मी जागेवर ग्रामपंचायत जवळ जाऊन त्याची विचारपूस केली असता तो सांगितला की माझे वडील काही वादातून भांडून नदीमध्ये पडतो असे सांगून इकडे आलेले आहेत। त्यावेळी मी त्या मुलग्याला गाडीवर घेऊन त्या नदीचा रस्ता दाखवल्यानंतर त्या ठिकाणी मी गेलो आणि त्यांच्या घरातील नंबर घेऊन नातेवाईकांना बोलवून घेतलं। एक 4 तरुण मुले आणि होमगार्ड कमलाकर यांना घेऊन मी शोध घेतला आणि त्या व्यक्ती आम्हाला ती सापडल्यानंतर मी तात्काळ पोलीस स्टेशनला कळवलं। त्यानंतर त्या व्यक्तीला मी नातेवाईकांच्या ताब्यामध्ये सुपूर्द केलं आणि हातकणंगलेचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने साहेब यांचे मार्गदर्शन मला लाभले। त्यांना ताबडतोब कळवल्यामुळे आणि नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यामुळे त्यांनी माझं कौतुक केलं। त्याचबरोबर एवढंच सांगायचं आहे की किरकोळ वादामधून एवढी टोकाची भूमिका कोणी घेऊ नये। पोलीस पाटील नितीश तराळ यांनी तत्परता दाखवल्यानं मोठा अनर्थ टळलाय। त्यांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि जबाबदारीचं कौतुक होत आहे। बाल रंगभूमी परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं जल्लोष लोककलेचा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। यामध्ये समूह लोकगीत, एक्कल गीत गायन, एक्कल वादन, समूह लोकनृत्य, एक्कल नृत्य अशा 5 प्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली। यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। बालरंगभूमी परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं जल्लोष लोककलेचा या एकदिवसीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। राम गणेश गडकरी सभागृहात ही स्पर्धा झाली। समूह लोकगीत, एक्कल गीत गायन, एक्कल वादन, समूह लोकनृत्य, एक्कल नृत्य
अशा 5 प्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली. 6 ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये शाळा आणि संस्थांमधून 500हून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. समूह लोकनृत्य स्पर्धेत कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूल सर्वोत्कृष्ट ठरलं. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल उत्कृष्ट, तर महानगरपालिकेचं टेमलाईवाडी विद्यालय उत्तम ठरलं. समूह लोकगीत गायन स्पर्धेत वसंतराव चौगुले विद्यालय सर्वोत्कृष्ट, अलंकार कला अकादमी उत्कृष्ट, तर पद्माराजे गर्ल्स हायस्कूल उत्तम ठरलं. एक्कल लोकवाद्य वादनामध्ये सोहम स्वानंद जाधव हा सर्वोत्कृष्ट, शुभशंकर राम चौगुले हा उत्कृष्ट, तर आयुष जाधव हा उत्तम ठरला. एक्कल लोकगीत गायन स्पर्धेत शुभा सचिन खाडे सर्वोत्कृष्ट, मुक्ता आदित्य गोगटे उत्कृष्ट, तर सारंग महेश सोनुले हा उत्तम ठरला. एक्कल लोकनृत्य स्पर्धेत परिणिती केकतपुरे सर्वोत्कृष्ट ठरली. राजमुद्रा संजीव मेस्त्री उत्कृष्ट, तर नक्षत्र होमकर उत्तम ठरली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शाहीर बजरंग आंबी, शाहीर धोंडीराम मगदूम, ऋषिकेश देशमाने, सचिन पन्हाळकर, पूनम मट्टीकल्ली, राजू संकपाळ यांनी काम पाहिलं. यावेळी बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या सदस्या वेदा सोनुले, सदस्य महेश सोनुले, कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष शिरीष विचारे, संजय पाठारे, डॉक्टर अंजली पाटील, अविनाश देशमुख, अरविंद कोळी, अविनाश गायकवाड, भाग्यश्री चरणकर, प्रीती गुळवणी, मुग्धा जोशी, डॉक्टर रुचिता जितकर, स्वानंद जाधव, प्रशांत आयरेकर, साक्षी चरणकर, प्रज्वल सोनुले, वैदही जाधव आदी उपस्थित होते. सुतार बोर्डिंग बचाव ही लोक चळवळ आहे, ती जोमानं पुढे नेण्याची गरज आहे असं प्रतिपादन सुतार लोहार समाज उन्नती संस्थेचे मार्गदर्शक फीडी लोहार यांनी केलंय. ते सुतार लोहार समाज उन्नती संस्थेच्या वतीनं आयोजित सुतार लोहार समाज मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात सुतार बोर्डिंग बचाव मोहिमेअंतर्गत 10,000 सह्यांचा तक्रार अर्ज धर्मादाय आयुक्तांकडे देण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आलाय. कोल्हापुरातील श्री अक्क महादेवी मंडपात सुतार लोहार समाज उन्नती संस्थेच्या वतीनं सुतार लोहार समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच्या अध्यक्षस्थानी सुतार लोहार समाज उन्नती संस्थेचे मार्गदर्शक फीडी लोहार होते. सुतार बोर्डिंगच्या सद्यस्थितीबाबत विचारविनिमय करण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना समाजाचे नेते दिगंबर लोहार यांनी सुतार लोहार उन्नती संस्थेचा आजवरचा आढावा घेतला. उन्नती संस्थेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पदरमोड करून समाजाच्या समस्या सोडवल्या आहेत. त्यामुळे अल्पसंतुष्ट प्रवृत्ती बदनाम करून समाज मन दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रवृत्तींना ठेचून काढण्याची जबाबदारी समाजाची आहे असं आवाहन त्यांनी केलं. अध्यक्षीय भाषणात फीडी लोहार यांनी सुतार लोहार उन्नती संस्था ही समाजाच्या विविध प्रश्नांवर व्यापकतेनं काम करणारी संस्था असल्याचं सांगितलं. सुतार बोर्डिंग बचाव ही चळवळ सुतार लोहार समाजाच्या उन्नतीसाठी समाजाच्या वतीनं चालवली जाणारी लोक चळवळ आहे. या चळवळीला कोल्हापूर जिल्ह्यातील सुतार लोहार समाजाचा मोठा पाठिंबा असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी मालती सुतार, राधा मेस्त्री, सुलक्षणा सुतार, राधिका सुतार, युवराज सुतार, सचिन लोहार, अनिल सुतार यांनीही मनोगत व्यक्त केली. माजी मुख्याध्यापक M.K. सुतार यांनी संस्थेसाठी 5,000ची देणगी जाहीर केली. या मेळाव्यात सुतार बोर्डिंग बचाव मोहिमेअंतर्गत 10,000 सह्यांचा तक्रार अर्ज धर्मदाय आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात आला. या मेळाव्यात सुतार बोर्डिंग बचाव मोहिमेअंतर्गत 10,000 सह्यांचा तक्रार अर्ज धर्मादाय आयुक्त यांच्याकडे देण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन सुतार, सचिव रुपाली सातार्डेकर, श्रद्धा सुतार, सचिन सातार्डेकर, सुखदेव सुतार, सचिन सुतार, रामचंद्र सुतार, राजेंद्र लोहार, दत्तात्रय सातार्डेकर, दीपक सुतार आदींसह सुतार लोहार समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. श्री परशुराम सोशल फाउंडेशन, ब्राह्मण सभा करवीर, मंगलधाम कोल्हापूर आणि चित्पावन संघ यांच्या वतीनं बाल दिनाचं औचित्य साधून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. संजीवन ब्लड बँकेच्या सहकार्यानं राबवण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात 77 जणांनी रक्तदान केलंय. या रक्तदान शिबिरासाठी डॉक्टर दीपक आंबर्डेकर, श्रीकांत लिमये, केदार जोशी, माधव करंदीकर, केदार वाघापूरकर, वैभव मोडक, श्रीधर
कुलहळी, प्रणव निगुडकर, विश्वजित कुलकर्णी, मनोज जोशी, आदित्य कुलकर्णी, समर्थ दंडगे, अमित देशपांडे, कृष्णा दंडगे आदींनी सहभाग घेतला. पार्वती ग्लास अँड ॲल्युमिनियम या गजानन पिस्टे यांच्या फर्मचं उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी फर्मची अशीच प्रगती होत राहो अशा सदिच्छा त्यांनी दिल्या. शिवाजी उद्यमनगर इथं नव्यानं सुरू करण्यात आलेल्या पार्वती ग्लास अँड ॲल्युमिनियम या फर्मचं उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं. पार्वती उद्योग समूहाचे चेअरमन आणि रेणुका दूध संस्था केरलेचे माजी चेअरमन गजानन पिष्टे यांच्या वतीने या फर्मची सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला गोकुळ दूध संघाचे संचालक बाबासाहेब चौगले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कष्टातून माणूस काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे गजानन पिष्टे असल्याचे गौरवोद्गार काढले. उद्योग विस्ताराचं प्रामाणिक काम त्यांनी करून दाखवलंय. त्यांची अशीच प्रगती होत राहो अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी रंगराव पिष्टे, काशीनाथ पिष्टे, सखुबाई पिष्टे, रुपाली पिष्टे, विद्या पिष्टे, शिला भोसले, बजरंग रणदिवे, संपत भोसले, अनिल शेलार, अमर समर्थ, बाबासाहेब माने, प्रदीप घाटगे, सूर्यकांत खोत, संकेत पिष्टे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गोकुळ आणि एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमानं लिंगणूरमध्ये उभारण्यात आलंय म्हैस विक्री केंद्र. विक्री केंद्राचं मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन. करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून चोरट्यांनी घातलाय धुमाकूळ. सतत चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पुलाची शिरोली इथल्या स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी पूजा करणारा मांत्रिक किशोर लोहार आणि त्याच्या सहकार्याची गावातून काढली धिंड. कोल्हापुरात पालेभाज्यांचे दर स्थिर तर फळभाज्यांच्या दरात मोठी वाढ. कोथिंबीर, मिरची, कोबी वगळता बहुतांश भाज्यांनी गाठली 100. दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांना बसतोय फटका. आणि शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आयोजित कोल्हापूर विभागीय फुटबॉल स्पर्धेत न्यू कॉलेजच्या संघानं पटकावला प्रथम क्रमांक तर कोपार्डेच्या स.ब. खाडे महाविद्यालयाचा दुसरा क्रमांक. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.